आपल्या आजूबाजूला एक असं साम्राज्य आहे जे आपल्याला दिसत नाही, पण खरं तर तेच सगळं काही चालवतं. हो, हे साम्राज्य आहे प्रोकॅरियोटिक पेशींचं. हे चिमुकले जीव आपल्या ग्रहावरची एक अशी जबरदस्त शक्ती आहेत जी आपल्या जगाला आकार देते. चला तर मग या सूक्ष्म जीवांच्या दुनियेत जरा आत जाऊन बघूया. प्रोकॅरियोट्सचं जग म्हणजे ना विरोधाभासांनी भरलेलं आहे. म्हणजे ते जीवनाचा आधार आहेत आणि त्याच वेळी विनाशकारी सुद्धा. आणि त्यांचा हा दुहेरी स्वभावच त्यांना इतकं रहस्यमयी आणि महत्वाचं बनवतो. आता बघा, एका बाजूला हे जीव किण्वणासारख्या प्रक्रिया वापरून आपल्यासाठी अन्न तयार करतात, पोषक तत्वांचं चक्र फिरवून पर्यावरणाचा समतोल राखतात, तर दुसऱ्याच बाजूला ते धोकादायक रोगजंतू बनून समोर येतात आणि अँटीबायोटिक्सलाही दाद न देण्याची क्षमता विकसित करतात, ज्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठमोठी आव्हानं उभी राहतात. आणि हाच तो नेमका प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. म्हणजे इतकी साधी सोपी रचना असूनही एखादी गोष्ट एकाच वेळी निर्माता आणि विनाशक कशी काय असू शकते? याचं उत्तर ना त्यांच्या अगदी बेसिक बनावटीमध्ये लपलेलं आहे. तर मग थेट या रहस्याच्या मुळाशी जाऊया. प्रोकॅरियोटिक पेशीची मूलभूत रचना समजून घेतली ना की सगळा उलगडा होईल. ही रचना दिसायला अगदी साधी आहे, पण कमालीची प्रभावी आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रोकॅरियोट म्हणजे अशी पेशी ज्यात नीटनेटका केंद्रक नसतो. त्यांची सगळी अनुवांशिक माहिती म्हणजे डीएनए थेट पेशीद्रव्यात तरंगत असते आणि त्या भागाला न्यूक्लिओइड म्हणतात. आपल्यासारख्या गुंतागुंतीच्या पेशी आणि त्यांच्यात हाच मुख्य फरक आहे. आणि प्रोकॅरियोट या एका शब्दात जीवसृष्टीचे दोन मोठे गट मोडतात, एक म्हणजे बॅक्टेरिया आणि दुसरा म्हणजे आर्किया. या दोघांचीही मूलभूत रचना सारखीच, म्हणजे केंद्रकाशिवाय. चला आता या पेशींच्या भागांची फक्त यादी नाही बघायची, तर ते एका अत्यंत हुशार सर्व्हायव्हल किटसारखं कसं काम करतं ते पाहूया. इथल्या प्रत्येक भागाची एक खास आणि खूप महत्वाची भूमिका आहे. सगळ्यात आधी बघूया या पेशीचं बाह्य कवच, प्लाझ्मा मेम्ब्रेन. अगदी एखाद्या गेटकीपरसारखं काम करतं. आत काय येणार, बाहेर काय जाणार यावर पूर्ण नियंत्रण ठेवतं. आणि त्याच्या बाहेर असलेली पेशी भित्तिका, ती तर त्याला आकार देते आणि बाहेरच्या धोक्यांपासून वाचवते. आता इथे एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो. अनेक बॅक्टेरियांची जी बाहेरची भिंत असते ना, ती पेप्टिडोग्लायकॅन नावाच्या एका खास पदार्थाने बनवलेली असते. हे त्यांना फक्त ताकदच देत नाही, तर गंमत म्हणजे आपण जी अँटीबायोटिक्स घेतो त्यांचं मुख्य टार्गेट हेच असतं. ही औषधं थेट या पेप्टिडोग्लायकॅनवर हल्ला करतात आणि बॅक्टेरियाला संपवून टाकतात. पेशीच्या आत तर जणू एक अख्खी कार्यशाळाच चालते. सायटोप्लाझममध्ये जीवनासाठी लागणाऱ्या सगळ्या रासायनिक क्रिया घडतात. न्यूक्लिओइडमध्ये अनुवंशिक माहितीचा खजिना असतो आणि रायबोझोम्स म्हणजे प्रथिनं बनवणारे छोटे छोटे कारखानेच आहेत. आणि हे अवयव म्हणजे त्यांची संवाद आणि हालचालीची साधनं. पिलीच्या मदतीने ते कुठल्याही पृष्ठभागाला चिकटतात किंवा एकमेकांमध्ये जेनेटिक माहितीची देवाणघेवाण करतात. तर फ्लॅजेला म्हणजे एखाद्या इंजिनप्रमाणे त्यांना गती देण्याचं काम करतात. पण प्रश्न हा आहे की इतकी साधी रचना असूनही या पेशी कोणत्याही वातावरणात इतक्या यशस्वी कशा होतात? त्यामागचं खरं रहस्य त्यांच्या कार्यपद्धतीत दडलेलं आहे. चला तेच बघूया. प्रोकॅरियोट्स बायनरी फिशन नावाच्या प्रक्रियेने स्वतःची संख्या वाढवतात. ही एक प्रचंड सोपी आणि वेगवान पद्धत आहे. एक पेशी स्वतःची कॉपी बनवते आणि त्याचे 2 तुकडे होतात, बस. यामुळेच त्यांची संख्या काही तासातच लाखांच्या घरात पोहोचते. त्यांचं एक गुप्त शस्त्र आहे ज्याला हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर म्हणतात. याचा अर्थ ते थेट एकमेकांमध्ये जनुकीय माहितीची देवाणघेवाण करू शकतात. यामुळे काय होतं तर अँटीबायोटिक्सना कसं हरवायचं किंवा नवीन वातावरणात कसं टिकायचं याची गुपितं एका बॅक्टेरियाकडून दुसऱ्याकडे अगदी सहज पोहोचतात. त्यांची आणखी एक खासियत म्हणजे ऊर्जा मिळवण्यासाठी ते वेगवेगळे मार्ग वापरतात. काही प्रकाशातून ऊर्जा मिळवतात, काही सेंद्रिय पदार्थांवर जगतात, तर काही तर थेट अजैविक रसायनांमधून ऊर्जा काढतात. आणि यामुळेच ते पृथ्वीवर जवळजवळ प्रत्येक कानाकोपऱ्यात सापडतात. चला आता पुन्हा सुरुवातीच्या त्या विरोधाभासाकडे येऊया. त्यांची ही साधी रचना आणि जुळवून घेण्याची क्षमता त्यांच्या जागतिक प्रभावाशी कशी जोडलेली आहे हे आता आपल्या लक्षात येईल. हे जीव पर्यावरणात खूप महत्त्वाच्या भूमिका बजावतात. नायट्रोजन स्थिरीकरणापासून ते सेंद्रिय कचऱ्याच्या विघटनापर्यंत.
खरं तर पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा समतोल राखण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहेत. माणसाने त्यांच्या या शक्तीचा खूप हुशारीने उपयोग करून घेतला आहे. दही आणि चीज बनवण्यापासून ते एन्झाईम्स आणि अँटीबायोटिक्स तयार करण्यापर्यंत आज औद्योगिक क्षेत्रात त्यांची खूप मोठी भूमिका आहे. पण त्यांच्या या जुळवून घेण्याच्या क्षमतेची एक काळी बाजूसुद्धा आहे. रोग निर्माण करणारे बॅक्टेरिया सतत स्वतःला बदलत राहतात, ज्यामुळे अँटीबायोटिक्स त्यांच्यावर काम करेनाशी होतात. आणि हे आजच्या वैद्यकीय जगासमोरचं सगळ्यात मोठं संकट आहे. तर या सगळ्या चर्चेतून काय शिकायला मिळालं? मुख्य संदेश एकच आहे: साधेपणात प्रचंड शक्ती दडलेली असू शकते. प्रोकॅरियोट्सच्या यशाचं रहस्य या 4 गोष्टींमध्ये आहे. त्यांची साधी पण अष्टपैलू रचना, प्रचंड वेगाने संख्या वाढवण्याची क्षमता, जेनेटिक माहिती बदलण्याची लवचिकता आणि वेगवेगळे ऊर्जा स्रोत वापरण्याची क्षमता. याच गुणांमुळे ही साधी रचना आपल्या ग्रहावरच्या सर्वात यशस्वी डिझाईनपैकी एक ठरली आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न: ज्या वेगाने हे प्रोकॅरियोट्स स्वतःला बदलत आहेत, त्यांच्यासोबत टिकून राहण्यासाठी आपल्याला औषध निर्माण आणि तंत्रज्ञानात नेमके काय बदल करावे लागतील? कारण या सूक्ष्म जीवांसोबतचं आपलं भविष्य या प्रश्नाचा उत्तरावरच अवलंबून आहे.